कामित वनाप्रती जाऊन विदुराची घेऊन समजावून आता धृतराष्ट्राला विदुराला तो आता जाय बस आणि त्याला समजून घेऊन संजय तत्काल निघाला. कामित वनाप्रती पावला. तो धर्म तापस्वी देखील विद्वजेन वेष्टीत. संजय निघाला आणि कामित वनात आला. पाहतो तो धर्मराजानं तापस्वेश घेतलेला. वल्कले आजीने शोभ भस्म सर्वांगी विराजत. जैसा व्योमकेश मिळवत तापस मंडळी माधारी. हातनाचे कातडे भस्म लावलेलं भगवान शंकरासारखे धर्मराज दिसू लागला. देवी वेष्टीला सहस्त्र नेत्र की किरण चक्रात विराजे मित्र की दिव्य रत्ना भूते अपार लोहरी जैसे मिळती पै. इंद्रासारखे तैसा शोभला पंडुनंदन. तो संजय उभा ठाकला येऊ. असे धर्मराज शोभले. संजय आला आणि संजय उभा राहिला. पांडव नमिती धावून क्षमालिंगन देती पडले. संजय म्हणे विदुरा लागून कंठी धरला राय प्राण. जीवनाविन जैसा मी तेवी तू जुब्या वाचून व्यापला. विदुराला सांगितलं. राजानं कंठात प्राण धरला. विदुराशी समजावून तत्कालच गेला घेऊन. प्रज्ञाचे चक्षु भेटला उठून सावधान करी बघू तेव्हा. विदुर गेला रुसून माघाराणीला समजावून. हे ऐकून दुर्योधन परम शोभ पावला. विदुराला वापस आणलं. हे दुर्योधनानं ऐकले आणि दुर्योधन शोभला रागावला. आमचा घात करता क्षता का वृद्ध्यानीला मागुता. तो नाना उपाय करून आता पांडव इथे आले. आमचा घात करता विदुर कशाला आणला. मी आपल्या उदरी शस्त्र घालीन किंवा करीन महाविष्पान. शकुनी मी त्यागीन प्राण पांडव दृष्टी देखता. घर में मेल होना स्वर्ग के समान. अशी हिंदीत म्हणे. ज्या घरात मेळ आहे त्या घराचा स्वर्गच आहे. मेळ कळत असं ना कळाल्यावर राहिला नसता का म्हणा. आणि ज्या घर में मेल होना स्वर्ग के समान आहे. बाप एक म्हणतो पोरग एक म्हणतं बायको एक म्हणती. कधीच यश येणार नाही. कधीच यश येणार. इथून माग कोणाला आलं नाही आणि पुढे येणार नाही आणि आता येत नाही. ती निकालात नाही मारा. स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती तरीच परलोक साधिती इतर प्राप्ती ते नाही. नाथ महाराज म्हणतात स्त्री पुरुषाची अनुकूल वृत्ती. अनुकूल म्हणजे दोघांचं एक मत. दिसायला दोन पण असायला एक. देवभक्त पती पत्नी हे दोन दिसत असतात पण एक असतात. आणि जिथे एक असतात तिथं आनंद असतो महाराज. अभिधुनी भेद राखेला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. लक्ष्मण मामा अभंग म्हणायचे. तुम्हाला कळतो त्या लक्ष्मण मामा अभंग कळतो का. अभंग मी सांगतो त्यो. देव आणि भक्त तुझा नाही धन्य पुण्य रूप. कैसा झाला संसार का तर देव आणि भक्त तुझा नाही म्हणून पुण्य रूप संसार झाला. ऐका नाही नाही तर संसार पाप रूप आहे. जर विचार नसला ना तर पाप रूप आहे महाराज. कोणतंच काढायला जात नाही. दुर्योधन म्हणतो पांडव जर दिसले मला तर मी पोटात शस्त्र घालीन. शकुनी नामी दोघ आईचा उपाय करा उठावती. पांडव पुन्हा न पडते दृष्टी. कर्ण शकुनी म्हणे कष्टी होऊ नको दुर्योधना. तू काही कष्टी होऊ नको म्हणले. जरी येते आले पांडुनंदन पुन्हा कपट दूध खेळू. पहिला डाव पुन्हा टाकू म्हणले. पुन्हा कपटानं दूध खेळू.
तत्काळ टाकू जिंकून आणि एका क्षण न लागतं. तू कोण चिंता करायला, एका क्षणात पांडव जिंकून देऊ आपण, पुन्हा दूध खेळू. शकुनी म्हणे असा सावधान, दुर्या आहे जो पांचाल श्रीकृष्ण, तो त्वरित घालावा जाऊन टाकावी वधून पाचही. शकुनी म्हणे तसे भरोश्यावर राहू नका, वाघ लांब येतच माराव, जवळ आल्यावर मग काय करावं. आहे का नाही. एकदा काय झालं, पहिल्या दिवशी विजय झाला. पहिल्या दिवशी युद्धात कोणाचा विजय झाला, कौरवाचा विजय झाला. का? अर्जुनाने युद्धच केलं नाही पहिल्या दिवशी. अर्जुन म्हणे आपण द्रोणाचार्यावर भीष्माचार्यावर बाण टाकीत नाही. अर्जुनाचं काही युद्धात लक्ष लागलं नाही. कसं? जसं आपलं पोथीत लागत नाही तसं. मग मिळत नाही बसला. मुख्याचा विजय झाला. विजय झाल्यावर विजय साजरा करायचा आहे ना. मग कशाने करायचा? मग तुम्हाला सांगतो. आणि दुर्योधन म्हणतो शकुनीला, मामा कस काय आपलं जमलत नाही युद्ध. शकुनी कस करतोय डोलायला ना. त्या पाय गड्या, मी आता मदिरा घेतली आणि मी जर खोटं बोललो तर मदिरेचा अपमान, मदिरेचा अपमान आहे. मग मी आता खरं बोलणार आहे. बोलू का? दुर्योधन म्हणे बोला, काय हरकत आहे बोला म्हणे. मग म्हणे बोलतो, पण तू रागावशील का? दुर्योधन म्हणला नाही रागावत, बोला. तुम्हाला 100 मारायला एकला अर्जुनच गण झाला, हे खरं आहे. आणि मग धावला दुर्योधन शकुनीवर. मग म्हणे मी आता म्हणलं तुला खोटं बोललो, मदिरेचा अपमान होतो म्हणून मी खरं बोललो म्हणे. मला 100 मारायला एक भीमच गण झाला, नाही तर एकच गण झाला. म्हणजे खरं आहे म्हणे. खरं सांगितलं ना. कोण सांगितलं खरं? शकुनीनं खरं सांगितलं. सिद्ध केले सकल सैन्य. मग सैन्य सिद्ध केलं. कशाला? पांडव वनात जाऊन मारायचं. तू एकांती सत्यवती नंदन व्यासाने अंधा सांगून अनर्थ पूर्ण पुढे दिशे. व्यासाने सांगितलं धृतराष्ट्राला, महाराज एखादं भांडण जर मिटायचं नसतं तर मिटतच नाही. व्यास मिटवायले, कृष्ण मिटवायले, मिटायला पाहिजे का नाही. लोक म्हणजे मध्ये कसे लोक होते, कोण कोण होते मग, कोणी आणा कोणी आणा, मिटायची आली तर कोणीच नसू द्या, कोणीच नसू द्या. घालू इच्छित तरी हे पडतील अनर्थात. पांडवा शरण रक्षित आंतरबाह्य सर्वदा. देवरा खेदया मारील कोण, नमोडे काटा हिंडता वन्यासन सांगितलं. देव ज्याला सांभाळतो त्याला कोण मारतो सांगा बरं तुम्ही, आहे का नाही. आंध पाय शिवे हाते, मी आपले नाही त्या ते आंधळ व्यासाच्या पाया पडू लागलं. मला माहीत नाही मी प्रेरणा दिली नाही. ते जाती घालावायचं तरी मी प्राण दे. हे म्हणतंय जीव दे. तिकडे दुर्योधन म्हणतो फाशी घे. एक म्हणतं जीव दे, एक म्हणतं फाशी घे, एक म्हणतं भाजून खाऊ, एक म्हणतं तुमच्या आलंच नाही ध्यानात जुन्या लोकांच्या. भाजून बी नाही, नुसता खाली वाद. तुका म्हणे वादे वाया गेली ब्रह्मवृंदे. देव नाही भेटला त्याला, फक्त वाद. मग तुका बघायचे म्हणले, तुका म्हणे तुम्ही करा घाटापाटा, नका जाऊ वाटा आमुचिया. तुम्ही ते घटन पटन ते आमच्या वाट्याला तुम्ही येऊ नका. भक्तिपंथ बहु सोपा. हे मुखे वार्ता ऐकून मग उभेच राहिले दुर्जन. धृतराष्ट्र म्हणला मी जीव दे. म्हणती विसर पाडून गुप्त रूपे पुढे जाऊन कपटीच. कपट्याच्या ध्यानात फक्त कपट, आणि ज्याचं कपट त्याचं तळपट. पण तरी पण ध्यानात काय ते म्हणजे जरा आंधळ्या विसर पाडला मग जाऊ. असो धृतराष्ट्र बोले वचन
स्वामी तुची बोध दुर्योधन व्यास म्हणे मैत्री जाण येईल येथे शीघ्रची. धृतराष्ट्राने असं सांगितलं तुम्हीच त्या चार गोष्टी चांगल्या सांगा. व्यास म्हणली तर मैत्र येईल, कारण आशियाला सांगायच्या की कोणी नादी लागत नाही. ते म्हणले त्यो सांगत आणि ते म्हणतंय त्यो सांगा. तो बोधील तुझी असुता पण ह्या ऐकायची शिकविता. व्यास म्हणले मैत्री सांगल पण ह्यो ऐकणार नाही. तो शाप शस्त्र तत्वता ताडी या शिक्षणार्थी आणि मैत्री म्हणजे नाही ऐकल्यामुळे शाप की आयुष्य बोलून पराशय सूत अंतर्धान पावला कोणी दुर्योधन पित्या जवळ तू मैत्री पाहता. व्यासाने सांगितलं होतं येणारे बापाजवळ आला की मैत्री ऋषी आले. दैदिप्यमान भानु मूर्तिमंत तैसा देखील अकस्मात सुता सहित अंबिका सूत सन्मानित तयासी. असं नेते दिलं सुवेदन तुझे वर्तमान कुठून आले आगमन कुठून आले तुम्ही. मैत्री म्हणे तीर्थे संपूर्ण करीत आलो काम्यकवान. तिकून तीर्थ करीत करीत मी काम्यकवानात आलो. तो पांडव देखील अकस्मात म्या पांडव तिथं पाहिले. जटाधर वल्कल वेष्टितन तरुण शेजेवर निजत उष्ण वात बहु तेथे. खूप गरमी आहे काम्यकोणात म्हणले. जटा बांधले त्यानं वल्कल नेसले आन गवताच्या शेजेवर झोपाई. परम सुकुमार पांचाली चंपक कलिका शृंगारशाली वातोसने कोमाईली आपा आपा देखील समग्र म्या पायापासून डोक्यापर्यंत म्या द्रौपदी पाहिली. द्रौपदी अशी सुकून गेली म्हणजे आहे का नाही. असं सांगता सीतेच्या बोटातली अंगठी मनगटात जाऊ लागली. अशी सीता झाली कुठं रावणाच्या अशोकवनात. कपट दूध खेळून बाहेर घातले पंडुनंदन अद्यापि तरी ऐकवचन आन बोलावून जाऊ नको. मैत्री म्हणले अजून तरी आई जाय आणि ती आईला घेऊन ये. महासाधू विदुर भक्त विख्यात बलवंत हिडिंब किरमीर अद्भुत राक्षस मारिले भीमसेने खांडवन देऊन वैश्वानरा जेर जेर केले निर्जनेश्वरा. अरे त्या कपीवर ध्वज महावीरा समरी कोण जिंकली. आता याला भीड का घ्यायचं का द्यायचं का चहा घ्यायचा का जेवायचं का मुकामाची सोय लावायची का दक्षिणा मागायची. ते कोण जिंकली. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शार्दंधरू आर्जुनीसी. ज्याचा रथ देव हाकतो ध्वजावर साक्षात शंकर बसला. कोण जिंकलं म्हणजे गेलं. खांडवन दिलं इंद्राला पाणी पाणी करून पळून जावं लागलं. सोमवंशी विजय ध्वज सर्व लक्षणित धर्मराव तरी त्याशी गेली राजे या विभाग समत्वे. तुला सांगतो म्हणे तू काय कर. विजय ध्वज धर्मराव त्याचं निम्म राज्य त्याला देऊन टाक आणि मोकळा होय. आपलं द्यायचं का काही काय काय करायचं. परद्रव्य परकांता नातळे जयाची या चित्ता अनेक कर्मा तो सर्वथा बांधला न जाय. दुसरं इतकं तितकं पाप झालं की तर काय नाही. दोन गोष्टी होऊ नये. कोणत्या. साधने तरी हीच दोन्ही. जरी कोणी साधे परद्रव्य परनारी यांचा धरी विटा बस दैव भाग्य घडा येती संपत्ती त्या सकळा. सगळी संपत्ती चालत घरी येते. महाराज दोन गोष्टी सांभाळल्या. द्रोह सांडी सुयोधना दुर्योधना द्रोह टाकून दे वाचविणी आया पुढ्या प्राणा. तर वाचवायचा असला जीव तरी तू जाऊन काम्यकोणा प्रथानंदन आणि वेगी. जीव वाचवायचा असला ताण आईशी ऐकता दुर्योधन परम शोभला जायचा पुरुषान आग्नी सारखाच तर तपला. आता असं म्हणल्यावर ऐका नाही. शमस्त्रो हाती पिळून अंक हाते थापते मिशा होते त्याला आश्या केल्या.
पाहू थापटले सव्यपद घासी मेदिनी उजवा पाय घासू लागला. कठाळ्या होता काय कोण पहिले घाशी देत पाय माती उकळी देत ना आहे का नाही. कोण बैलात आणि त्याच्यात काय फरक होता. तुम्हाला हसू आलं मी बैल म्हणलो तर बैलात आणि त्यात काय फरक. बैलात बी एकादशी ना. तुम्ही बैलात गोकुळ असते मी एका कोण्याच गावातल्या आहे का. असं कधी झालं का की या गावचे 4-5 बैल, त्या गावचे 2-4, त्या गावचे 2-4, एकान टाळ घेतला, दुसऱ्याने पकवास घेतला, तिसऱ्याने विना घेतला, 10-5 जमले कोण आणि दिंडी काढली पैठणाला कुठं आळंदीला गेली. असं असं घडतं का कधी. कधीच नाही. मग दुर्योधनाला बैल म्हणले तर तुम्हाला काय अवघड लागलं. तुमच्या पार्टीच आहे का नाही. दुर्योधन परम शोभला जायचा माणसं जर रावणाच्या पार्टीचं म्हणलं तर राग येतो. रावणासारखी काम करायचा काऊन नाही राग येत. माणूस पार्टीचा नसतो, त्याच्यासारखे काम करतो त्या पार्टीचा असतो. आलं का ध्यानात. शिक्का नसतो कोणत्या पार्टीचा आहे म्हणून आहे ना. सतत झोपी जातो तो कुंभकर्णाची मानायचं काय हरकत आहे. काय करायले झोपले, काय करायले झोपले, काय करायले झोपत 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 सारखी झोप. पोथी झोप, कीर्तनात झोप, बाहुल्यावर झोप, लग्नात पण झोपले हे लोक. म्हणतात आता झोपले काय आहे का नाही. आयशी ऐकता दुर्योधन परम शोभला जायचा पुरुषा स्मस्त्र हाती पिळून अंक हाती थापली. पाहू थापू लागला. सव्यपद घासी मेदिनी. मी रात्री 1.5 तास इथून जाऊन भागवत वाचलो आणि पुन्हा 3 वाजल्यापासून 4:30 पुन्हा भागवत वाचलो. आकडा केला. कुठे गेला वाळस. तुम्ही ना मी सारखेच झोपलेली बी सारखे. जे 4 वाजता उठून भजन करते ते बी सारखे 6 वाजता उठते. काय फरक. काही मरणात फरक पडतो का शरीरात फरक पडतो. तुका म्हणे आळस करुणिया साहे बळे काय सापाहे वाया जातो. माऊली ते कल्याण काळू पाहे तया ते आळसू खाय. कल्याणाची वेळ आली की आळस खाऊन घेतो, दुसरं काय नाही. हो सव्यपद घासी मेदिनी. उजवा पाय घासू लागला. गर्वेनं बोलीची पाप खाणी. शक्र धुंकार देऊन आधर दसने रगडी. दात खाऊ लागला दुर्योधन. आयशे एकताची दान प्रलय शोभे मृळाने रमण. तैसा शाप उदे मैत्री दारुण जो का आबो ढारी हारा. मैत्रीने मग काय केलं. शाप द्याला. काय शाप द्याला म्हणे चांडाळ तू दुर्योधन द्वेषी हिंसक कुटील पूर्ण करीशी तपस्व्याचा अपमान गर्व करून बोलशी. तू कळायला का कोणाला बोलायला तू म्हणून. मी तापशी आहे. तापशाचं तर आधीच असतंय. करिता तपे काम क्रोध खवळती. ज्याचे ते लय राग असतो आहे का नाही. लय राग असतो. तू न धरशी ब्राह्मणाची मर्यादा. तुला ब्राह्मणे पुढं का कोणी काही कळायला का. दुष्टा मलिना मती मांदा तुझी आणखी भीमाची गदा विलुरती आयशी पड. तुझ्या मांडीवर भीमाची गदा पड. हे मैत्रेचा झाला शाप. तेनेच अंक चूर्ण होऊन तळमळून सोडशील प्राण. माझे आसक्ती शापचे जलजा सणाचेन पै नव्हे. ब्रह्मदेव पण याच्या ताता बदल करू शकत. सामर्थ्य होतं त्या लोकांचं. सामर्थ्य होतं त्या लोकांचं. आपल्यात वर देण्याचं सामर्थ्य नाही आणि शाप देण्याचं सामर्थ्य नाही. मग कोणाला तो भलं होईल म्हणू बी नाही. आपल्या मानल्यानं होत नाही. कोणाच्या घराला काठीचा पेटा लावू बी नाही. मानल्यानं आपल्या लागत बी नाही. काहीच नाही आहे का नाही. मध्ये मातुला जेवी बसत की पिसाळले स्वान. याचा अर्थ बसत म्हणजे बोकड. माजला आका यथार्थ स्वान. पिसाळल्यावरी धावे स्वान. की डुक्कर माजले वनात आणि दात भलते अशी.
आहे ना. माणसांच्या डुकराचे घेऊन कॉपी केल्या नाही, मांडव केला, मांडवर कॉपी केल्या, काऊन अंगावर आलं काय काय तैसा तू माजला शिपूर्ण पक्व फणस देवी होय चूर्ण देवी भीम गदे करून छिन्न भिन्न अंक होका आईशी मैत्री बोलून सगळेच पावला अंतर्धान लगेच गुप्त झाले. आता काय कर उशाप कोणाला मागा, उशाप नाही ना, काय नाही ना, काय नाही. जायचा काय तुम्ही जाय प्रांतो निये कोण अशी कसा जीव जातो ना आपला, माहित होतं पाहिला कोण जीव. काही काही वेळेस तर असं होतं क्षण मेला हो, एक म्हणे काहून मेला हो, काही नाही म्हणलं, फक्त जीव गेला म्हणून मेला, दुसरं काही दिसतं कारण काहीच नाही. काही दुर्योधन चिंतार्थ गेला पुढो, हे असं करू लागला ना तर मग ते चिंतेत बुडाला ना. आता हे कलाकार लोक आहे दुर्योधनचा असं सांगितलं विषया लावून आले असते ते सांगणार ऐकतेच लावून धरायसाठी आहे का नाही, काढण्यासाठी दिले की नाही. भयभीत दुर्योधन चिंतार्थ गेला बुडून सोके तळमळे अंबिकानंदन म्हणे वर्तमान बरी न दिसे. धृतराष्ट्र म्हणतो आता काही बरं दिसत नाही. यावर विदुरास बोलावून धृतराष्ट्र कुशे परम विघ्न तू आधी किती कामे कोणतरी वर्तमान एक सांगे. भीमे मारेला किरमी ते कथा मग सांगे समग्र. विदुरान मैत्री ऋषी सांगितलं होतं ना, ह्यो मारला त्यो मारला त्यो मारला. मग धृतराष्ट्राने किरमी कसा मारला ते सांग. मग बोली चतुर विदुर ऋषीमुखी ऐकले म्या ऋषी तोंडान कथा ऐकली. ऐक म्हणे गजपुरातून निघाले पंडुनंदन 3 दिवसा पावले कामेकोण. हस्तिनापुरातून निघले 3 दिवस केलं कामेकोणात जायला लागले. रत्नीत जाता मार्ग करून तो किरमीर राक्षस धावला. राज्य चालू लागले तर किरमीर राक्षस त्याच्यावर धावला. महाविशाल रजनीचर कज्जल वर्ण पर्वताकार भाळी चेरचिला सिंदूर दाढा शुभ्र भयानक असा मोठ्याचे मोठा राक्षस हो. काळा रंग त्याचा पर्वतासारखा सिंदूर लावलेला हो, दाढा भयानक. त्याचे भय करून कोणी तेथे नवशे प्राणी, कोणी तिथं राहत नव्हतं, फक्त त्याच्या भीतीने. तो पांडवास आडवा येऊनी कवन म्हणून पुसत असे. चालले ना निर्भय आम्हा दासा काही भय नाही. हरी तैसे हरीचे दास ते काय भीती महाराज. त्याच ते कोणी द्रौपदी भयभीत, द्रौपदीला भीती वाटली. नेत्र झाकी होय कंपित. अर्जुन ती सावलीत म्हणे काही मनात घेऊ नको. अर्जुनाने सांगितलं घेऊ नको काय नाही. राक्षसाशी पंडुनंदन पुसती तू आहेस कोण हे आईनं विचारलं तू कोण आहे. येरू म्हणे मी किरमीर जाण बकासुराचा बंधू. मी बकासुराचा भाऊ आहे. पुरुष मात्र धरून मी भक्षितो न लागता क्षण. तुम्ही 5 जण आहात कोण, नेता कामिनी कोणाची. तुम्ही 5 जण मी माणसं खाणार आहे असं त्यानं सांगितलं. पण ही एक स्त्री तुम्ही कोणाची चालवली. धर्म म्हणे आम्ही पंडुकुमार हस्तिनापूरचे राज्यधर. मग बोले किरमीर गावावर कोदर कोणता तो. तुमच्यातला भीम दाखवावर कोणता आहे. त्या भीमाचे भक्ती करून करीन बकासुराचे तर्पण. मग त्या सगळा ग्रासीन करीन चोर न दाता खाली. मी या भीमाच्या रक्तानं त्या पितराची पूजा केली. माझा बकासूर बलगन तेने माडला कप्पे करून. बहुत दिवस भीमा लागून शोधिता आधी सापडला. लय दिवसाचं मी पाहिलो भीम भीम. तुमच्यातला भीम कोणता आहे. ते म्हणजे झोपी गेलेला नाही. हे मी फक्त विनोदान त्यासाठी बोलतो, कोण झोपी जाऊ नये त्याच्यासाठी.
दुसरं काय करायचं आम्हाला, काही घ्यायचं का द्यायचं होय. पण असं काही बोललं म्हणजे माणसं काय होतंय, जरा हालत येत आणि हाललं की भेव वाटतं, बाबा भूकंप होतो काय जागे आयसे बोलता किरमी हा कोडी बोलत होता. त्या भीमाचं नाव घेतल्यावर भीमाने ती हाक दिली, पर्वताकार तर उठून हाती घेतला. अर्जुने लागता क्षण गांडीवाचा विलापून तो किरमीर वृक्ष घेऊन भीमावरून धावला. भीम म्हणे रे किटका बघ दर्शनातील मस्का, पाच हितो येऊन लोक अर्ध क्षण न लागता. एक काल एक वृत्तांत पा, एक काळ एक वृत्तांत, एक आखिया एक हनुमंत. हे युद्ध कसं चाललं, आखिया आणि हनुमंत. आखिया कोणी जोड नव्हतं, कारण आखिया आकाशात जाऊन युद्ध करीत होता, या दिशेला करीत होता. रात्री सांगितलं कालच्या तर इकडं जाऊन पण हनुमंताचं शेपू याच्या माग लागलं. कोणाचे तिकडं पळायला तिकडं माग पाहतो तो शेपू आहे, माग पाहतो तो शेपू आहे. हो द्वादश योजनेपर्यंत काही माणसं शेपटानं बेजार येतात, जिथं गेलं तिथं बस. द्वादश योजनेपर्यंत महावृक्ष फंगले समस्त. द्वादश योजने 12 कोस रफाळ झालं सगळं. आता कसा मोदी 300 फूट करायला पांडुरंगाच्या मंदिराला भावतात, तसं 12 कोस युद्ध दोघायचं सगळे झाले लगे बस. द्वादश योजनेपर्यंत मही वृक्ष फंगले समस्त, जमिनीवर झाड राहिलं नाही. एक आखे हनुमंत. मग शिला आणि पर्वत परस्परे टाकीती. मग शिला आणि पर्वत टाकायचे. मल युद्ध अद्भुत झाले घटिका 4 पर्यंत. कुस्ती मल म्हणजे कुस्ती युद्ध 4 घटका चाललं. मग भीमे आला चक्रवर, चेरणी धरुणी भोवंडीला. दमलं ते, दमल्यावर विमान पाय धरले, फिरवलं, असं फिरवलं तैसाची आपटीला धडकत. मग पाय घेऊन पृष्ठीवर त्याच्या पाठीवर पाय दिला, धरुणी शिर पादाग्री, पाय पाठीवर टोंगा असा मानावर दिला आणि मध्यभागी मोडीला. कडकड कडकड मोडला. दुंदुबी फुटता ध्वनी उंटत, तैसा राक्षस ती हंती आरड. काय करी हो आडायचं नाही काय, माणसं म्हणजे तो आरडाव तर खरं ना म्हणून तसं काही झालं तर. हो ते म्हणजे सुधरत तर आडायचं तरी सुधरलं पाहिजे. हो एक सरपणीला इतकं पण म्हणता येत नाही काही म्हणत. हो द्वादश योजनेपर्यंत मलयुद्धात हो तैसाची आपल्याला धडकली. दुंदुबी ध्वनी उमटत तैसा राक्षसी अंत्याल. कुंजरास होय पर्वतपात भूमीवरील केवी पडियला. आयसा पुरुषार्थ करून पृथ्वीनंदन गेले द्वैत्वाना लागून. द्रौपदी परम आनंदून म्हणे धन्य धन्य वृकोदरा. आयशी कथा सांगता विदूर स्वस्वश टाकी धृतराष्ट्र. आणि धृतराष्ट्र मग छाती भरून आली. कोणाची? धृतराष्ट्राची. आट्याकडे चाललं काम आता, छाती भरून आली. ते ऐकून काऊन याचा भीम याचा दुर्योधन त्याच्या तडाख्यात जायचा होता. तुला वाटतं एवढा जर असा मोडा तर आपल्या दुर्योधनाचा लाग नाही. म्हणे मैत्रेयाचा शाप पूर्ण काल त्रयीटळेना. आंधळ म्हणे मैत्रेयाचा शाप खोटा होत नाही. असो यावर कष्टी वनवासी पांडव भेटावयास आले राज्य सर्व. 56 कोटी यादव यादवेंद्रा समवेत पै. काय असो यावर कष्टी वनवासी पांडव भेटावयास आले राजे सर्व. आता वनवासी का राजे सगळे राजे भेटायला आले. 56 कोटी यादव भेटायला आले महाराज. ऐका नाही 56 कोटी. आमच्या तुकोबाराकडे झोपडी होती पाहुणे घरासी. आजी आले ऋषिकेशी. परमात्मा पाहुणा येतो. काय करू उपचार करायला काहीच नाही. कोप मोड की जेर जेर घर बी मोड कर.
बाज बी नाही टाकायला, मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. आता बाजा नीट करायला संसारिक माणूस लागेल का परमार्थिक? कोण लागेल? गजू भाऊ संसारिक लागेल ना. बाजा नीट करायला बायचं घेणं, ते हे असं असं करणं, ते त्याच्यात काय का म्हणते काय म्हणते ते होय. बर त्याच्यात बाजाचं घेत ते पाहिजे का बंद घराच्या बाजायचं घेत काय झोपता काय तू हरिपाठ घे नाही. आता जिथं मोडकिया बागा वरील वाकळाच्या शेजा आहे का नाही. मुखश्रुती तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ आणि भेटायला सगळे मारा. वासुदेव आणि उद्धव आक्रोध, प्रत्यक्ष कृष्ण उद्धव आक्रोध, उग्रसेन रेवतीवर बळीराम दादा दळासहित सत्वर द्वेषणा पाहते. माणूस किती गरीब असावा पण दोस्ताने सज्जन लोकांचा असा. ऐका तुम्हाला महत्वाचं सांगतो, नाते संबंध दैवानं मिळत असतात प्रारब्धानं. कारण आपल्या पोराचा कोणाच्या पोरीचा जोड जर ब्रह्मदेवानं गाठ घातलेली असते आपण काय बदल करू शकतो. पण दोस्ताने ओळखून काढता येतात. दोस्तान्यात प्रारब्ध नाही, दोस्ताना प्रयत्न करता येतो आहे का नाही. दोस्ताना कोणाचा मालक होऊ नये आणि कोणाचा नौकर हातात आहे ना. आपल्या हातात आहे ना. सज्जना संगती करावा उपवास आणि दुर्जनाचा गोड घास खाऊ नये म्हणून सज्जनाची संगत करा. आता वनवास आहे ना, राज्य आहे का वनवास आहे? हे लोक आल्यावर राहिला का वनवास आहे का नाही. शिखंडी आणि दृष्टी मोठी माणसं. आता आपण याचं वर्णन करतो सुदाम देवाचं. काय दिलं सुदाम देवाला, काय दिलं आपण म्हणतो का नाही. काय केलं सुदाम देवाला देवानं? देवाच्या भाई एका गेलेलं आपण तुम्ही तुम्हाला मला लय दिसायला की सुदामाला सोन्याची नोकरी दिली. त्याला काय वाटतं सोन्याचं? त्याला काय वाटतं सोन्याचं? ज्याचा कोटीनं व्यवहार आहे त्याला 1500 वर्गणी दिली. तरी त्याच काय देवानं नगर केलं सोन्याचं. मग देवाच्या काय भाई आपल्याला लय मोठं झालं आहे ना. काय येऊन ये तू मापासी मी तो अल्पचे संतोषी. शिखंडी आणि धृष्टद्युम्न आले द्रौपदीचे बंधू धाव, द्रौपदीचे भाऊ आले हो. धृष्टद्युम्न शिखंडी कौरवाची निंदिती पूर्ण क्रोध हे करून सर्व ही सगळे कौरवाची निंदा करू लागली. शेरंगाशी देव घेऊन पांडव घाली ती लोटांगण. देवाला पाहिलं की पांडवानं श्रीसंताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तसं द्रौपदी धावून घरी चरण करून स्पुंदत. द्रौपदीस म्हणे या देवेंद्र माईक वा कष्ट देखील अपार तरी कौरव रक्त समग्र धारा भिजवीन. देव म्हणजे तो कष्ट घेतले ही गोष्ट खरी आहे पण याच्या रक्तानं मी जमीन भिजवीन, सगळी जमीन भिजवीन. हो देव कोणी कौरवाचा अंत काल त्याच्या स्त्रिया घडतील सकळ. तो तू देख शिकवला अल्पकाळाची आवडी. देव म्हणजे जरा सदम धर, जरा सदम धर. संध्याकाळी नको सोडू उपास. एक रातभर दम धरणं. काय तुझा जीव जातो एका दिवशी. आता पहा माणसं गोकुळाष्टमीचा उपास एकादशी सारखा करायचा असतो. 5 उपास येत असे एखादे सरकार पण नाही. काही माणसं एकदम निघत घरी स्वयंपाक सांगते करायचा. 12ला जन्म होतो, 1 वाजतो 1-1:30 वाजता जेवायला होतं आणि सवच रातच किती राहते पण तितका पण दम निघत नाही माणसं. हो द्रौपदी म्हणले तू दम धर. अरे थोड्या दिवसात माणसानं धैर्य सोडू नये. आपत्काल जरी आला, परिस्थिती जरी बिघडली तरी धैर्य नाही. कारण सारखं कोणतंच राहत नाही त्याचं नाव संसार. म्हणून कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको.
कष्टाची बरी भाजी भाकरी आणि तूप साखरेची चोरी नको. एका गावात एक महात्मा आले आणि लोकांना असं पकवानाचं ताट आणलं आणि एकाने भाजी भाकर आणली आणि ते महात्मा भाजी भाकर खाऊ लागले. लोक म्हणजे महात्मा कसं कळत नाही, एवढं मोठं पंचपक्वान्नाचं ताट टाकून भाजी भाकर, ते नाशी त्याचे पक्वान्न उचलले, जिलबी लाडू काय असते त्यांना असे दाबले, त्याच्यातून रक्त पडायले आणि याची भाजी भाकर उचलली नाशी दाबली, तिच्यातून दूध पडायले. आता कोणतं खावा म्हणे सांग, रक्त खाव का दूध खाव? अरे हे सगळं रक्ताच आहे का नाही? देव कोणी कौरवाचा अंत का त्याच्या इस्त्रीवर वस्त्र उतरून पृथ्वीचा भार धर्मावरील धरीन छत्र, यावर 13 वर्षानंतर 16 दिवशी कृष्ण येतो. द्रौपदी देव म्हणले तू थांब, थोडे दिवसात 13 वर्ष होऊ दे, 16 पाशील तू. वस्त्र आडनाचे तू कात भूत, आठवणी कृष्णा शोक करी, म्हणे 5ही पती बलवंत उगेच होते ते वेळी. 5 पती बलवान होते पण नुसते बसलेले होते. आता आळंदीच्या पण वाटून माणसाने कष्ट होतेच ना चालतानी, पण देवाचं मुख पाहिलं की तुका म्हणे त्याचे पाहिली पाय मग दुःख जाय सर्व माझे, आणि त्याच्यावरच माणसं चालतेच ना. आता रोड झाले, सोयी झाल्या, पण जुन्या काळात लोकांना चिखलानी कल चालायचे, पण आनंद सगळा. कैवारिया भक्तवत्सला वस्त्र पुरविली तेव्हा, करुणा करा दयाळा लाज माझे रक्षिली, धर्म म्हणे उपकार किती आठवावे अपार, कुंभिनीचे करून पत्र लिहिता चरित्र सरेना. धर्मराजा म्हणले जर पृथ्वीचा कागद केला तर तो पुरणार नाही. पांचालीचे पंचपुत्र महायुद्ध वै किशोर, द्रौपदी पांडवाशी सत्वरण धृष्टधुम्ने भेटविले, प्रतिबिंबे श्रुत सोम शतानी, श्रुतसेन श्रुत कर्माते, पितया तुल्य ते बालक परम पुरुषार्थ 5. जसे 5 पांडव तसे द्यायचे 5 पोर पांडवासारखे. सुभद्रा आणि अभिमन्यू कृष्णा संगे आले द्वारकेहून, सोभद्रे पांडवास बंधून केले नमन द्रौपदीशी, यावर ते स्वदेशीचे राव स्थविती द्वादश जातीचे यादव, वसुदेव बलभद्र उद्धव समयोचित बोलती. आहे का नाही? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगायला बसले आणि श्रोते म्हणू लागले, जर तुमच्यासारखे माहेर श्रीमंत असतील, काय जरी माहेरे श्रीमंत होती मायसी, तुमच्यासारखे श्रीमंत जर पुढे बसलेले असते तर आम्हाला काय कमी आहे महाराज? आहे का नाही? एक तर बाईचं माहेर चांगला असावं, नाही तर सासर चांगला असावं. दोन्ही जर हुकलं तर मग करंट, त्याचं नाव काय पडतं? करंट. करंटे कपाळ ज्याचे, माहेरात जाण्याची सोय नाही आणि सासर कोणी विचारित नाही. दृष्ट धुम्न प्रतिज्ञा करी, द्रोणास मारी क्षणा पहाड, शिखंडी म्हणे मी करीन अंत, वृद्ध भीष्माचा यावं. शिखंडीवर बाण टाकायचा नाही. हो, सुयोधन दुःशासन भीम हस्ते सोडतील प्राण, कर्णाचा काळ अर्जुन शल्य स्मरण धर्म असते. तेव्हा पांडवांना 12 वर्ष युद्धाची योजना केली. याच्यामुळे लोक जे वनात बसून अभ्यास करतात ना, त्याच्यामुळे करते की निवांत युद्ध करायचं कसं, याच्यावर त्याने काय केलं? चिंतन केलं. आज शिकले लोक आहे ना, हे मोठमोठाले महापंडित लोक जे आहेत ना, याने 12 वर्ष 40 वर्ष अभ्यास केले आधी आणि मग माणसं आहेत. खटके महाराज हिमालयात 12 वर्ष होते. झाडाचा पाला खाल्ला 12 वर्ष. कोण? खटके महाराजांचे. त्यांनी सांगितलं, ते म्हणले मै भाषा त्याही कळत नव्हती आणि त्याची भाषा मला कळत नव्हती. फक्त माणसं होते तिथं, बोलायचं काम नाही. आणि झाडाचा पाला खायला काय? पाला फक्त झाडाचा. तेव्हा ते म्हणले की खरं होत होतं. आहे का नाही? आता कुठे खाय काही खाय. प्रतिज्ञा करी,
द्रोणास मारी क्षणा शिखंडी म्हणे मी करीनांत वृद्ध भीष्माचा घ्याव्या सुयोधन दुःशासन हे मास्तिस्को हो माद्रीनंदर प्राण शकुनाचा घेतील न लागता क्षण सहदेवन शकुन मारला ना हो असो सर्व कौरव सैन्य 5ही मिळून आठवली यावर यादव सहित यादवेंद्र सुभद्रा आणि सौभद्र द्वारकेशी गेले सत्वर आज्ञे घेऊन पांडवाची घेऊन द्रौपदीचे नंदन पांचालपुरा गेला धृष्टद्युम्न सकल राजे प्रजाचे निर्देशाप्रती जात यावर द्वैतवनी पंडुकुमार राहिली घेऊन अपार विप्र तिचे 12 संवत्सर प्रमिती झाले सत्समागमे नित्य नैमित्तिक कर्म प्रत्ये हवने पितृश्राद्ध उत्तम अग्नि सेवा त्रिकाल होम ते धर्म आदरिसी पक्षेष्ठी माशेष्ठी नक्षत्रेष्ठी प्रिय परमेष्ठी चातुर्मास्य पर्वे कोटीन आचरता आनंद धर्माती इतकं करणं लागतंय गाईचा घास नदीचा घास आतिथीचा घास इतके घास खाऊन घ्यायला लागते महाराज म्हणायचे शेती झट केली भाकर पट केली पक्षेष्ठी मासेष्ठी नक्षत्रेष्ठी प्रिय परमेष्ठी चातुर्मास्य पर्वे कोटी आचरता आनंद धर्म आता मला पण इतकं समजून सांगता येणार नाही पाहिलंच नाही ना एकच पाहिलं फक्त कोणतं झाड वाढलं की लगेच बस काही माणसं जेवायला बसले का कुठं बसले कळत बी नाही बस येऊ द्या फक्त येऊ द्या हो मग बायको म्हणते ते चिखलाचे ते नेमके पाणी धरून चिखलाच्या हातातच वर तेव्हा मग धुतो मी मग हो या सदनी आणि मग जेवल्यावर आता आंघोळ करू कर नाही तर हा नाही तर सदनी वेद घोष ओंकार व षटकार ध्वनी सुर ते महाऋषी निर्दोष येच रीती आचरते यथा सुखे राहिले ब्राह्मण कुंड वेदिका शास्त्र प्रमाण सायंकाली दैदिप्यमान तिन्ही अग्नी सोबती चौवेदाचे अध्ययन शास्त्र चर्चा पुराण श्रवण पांडवा जवळ हरि कीर्तन रात्री करीती चित्ते दिवसभर शास्त्राची चर्चा चालायची संध्याकाळी हरि कीर्तन मार्कंडे महर्षी येऊन भेटला पांडवासी मार्कंडे येऊन भेटले म्हणे धर्मा तू वनवासी सुखी आहे स्वागते मार्कंडे म्हणले धर्मराजा तुम्ही तर सुखी दिसता आम्हाला वनवासात प्रत्यक्ष परब्रह्म रामचंद्र 14 वर्ष सेविले त्याने वन घोर मग राम कथा समग्र धर्मराया सांगितली आणि मार्कंडेयन मग रामायण सांगितलं धर्मराजा तुमच्यासारखेच राम वनवासात गेलते म्हणजे हो पापा नारायणी यांनी शक्ती उभे पांडवाचे गुणे की जे चिना पुराणे विश्ववंदे इतकुस तो ऊन पूर्ण पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती आणि जो देव आठवतो त्या कमी पडत असते नाहीच पडत ना कमी आओ काम घेऊन संग काही चालत नाही एकटीच काम घेऊन असतात पण त्या ते एकले धनी मन ते निर्धन या भाषाने काय काम घेऊन सवे सर्वस्वान चालत असे काम घेऊन संग स्वयंपाक चालतो का पैसे चालतो पण मागितलं ते मिळतं जेव्हा पाहिजे तेव्हा मिळतं तुम्ही नामधारकाला कधीच काही कमी पडत नाही त्याचं बॅलेन्स नसेल बँकेत खातच कोण काढलं कशाला काऊन नाही काढलं खातं काढा त्याच्यात पैसे टाका मारताना ते पैसे दिसते त्याच्यात जीव गुंततो कशात आहे का नाही जशी ढोराला पाय फुटी घातलेली असाव तशी इस्टेट पाय फुटी नाही तर काय काही ती एक ध्यान आहे का नाही
मरतानी माणूस मोकळा पाहिजे, कोणाचं घेणं नसलं पाहिजे आणि कोणाचं घेणं नसलं पाहिजे. आणि जीव माग भूतल असं काही अंतकाळी स्त्री धन भागवत सांगत झाली दुःखाशीच कारण. चांगली बायको, चांगले पोरं, चांगलं घर, चांगलं धन मरतानी दुःख त्याला कारण होतंय. ते सोडून न निघती प्राण तळमळी जाण आतीने दुःखे आहे का नाही. मग जीव जात नाही. मग माणसं म्हणते जेवारी वाटा, जेवारीचा त्याचा काय संबंध आहे, पण आहे असा. मग जेवारी वाटा, मग याचा जीव ते जेवारी गुंततो सोच वाटले ते वाटायला नेलेल्या जीव उडवत व्हायला ना, आहे का नाही. यथास्थिती महाराजची गोष्ट सांगायची. ते म्हणायचे एखादा मुलगा झाला, मंगळाची अंगुळी या उलवर पडायची, सवेची मंगळाची पडे पोहली, पोरग झालं आणि साखर काढली वाटायला गावानं. आणि मग ते आज गावात गेलो ते मेलं, माग लगेच झालं, लगेच मेलं. पोरं पळतच गेले, मेलं सांगू नका. आता एकदा आले घराच्या बाहेर येऊ दे या डासा गावाला वाटेत वाटे. हो, यथा सुखी राहिली ब्राह्मण कुंड वेदिका शास्त्र प्रमाण सायंकाळी दैदिप्यमान तिन्ही आग्ने सोबती चहू वेदाचे अध्ययन शास्त्र चर्चा पुराण श्रवण पांडवाजवळ हरिकीर्तन रात्री दैकी कित्येक ते रामकथा वर्णावी समस्त तरी समुद्र असा वाढेल रामायण थोड्याच्यात सांगता येते. पण मार्कंडेयाने धर्मराजाला रामायण सांगितलं. वाल्मिकी कृत्य सत्यतार्थ सप्त ही कांड एकत्रित येते. पांडुरंग कृपे यथार्थ 40 अध्याय रामचे ग्रंथ ती श्रोती पावितेत आद्यादरी करुनिया द्वैतवन परम सुंदर नाना जातीचे तरुवर भेदीत गेले आंबर मनोहर सदा फलतेजे छाया शीतल सघन माझी नदीशी सूर्य किरण नारळी केळी पोपळे रातांजन सुवास चंदन मर्याग आशोक्रोश उठोतिया राय आवळ्या आंबीत खेळण्या निंबीत कवट वाढवण्या सुंदरता आळ्या डोलती डाळिंबी राय केळी मंदार चंदन वृक्ष मोहांजे चंपक जाई जुई परिकर बकुळ मोगरी शेवंती असे झाड तिथं शतपत्र जपा वृक्ष परिकर तुळशी करवीर गोविंदा कनकवेली नागवेली सुंदर पवळवेली आरक्त मयूरे चाटके बदके कस्तुरी मृगजवादी बिडालके राजहंस नकुले चक्रवाते कोकिला कौतुके बाहती धन्य धन्य धर्मराज नृपती स्वापदे निर्वैर विचेर योग साधने रुची ऋषी आचरते गायक गरजेत आलाके वनालाच आनंद झाला महाराज. तिथं महात्म्य असते तिथं सगळ्याला आनंद होतो, सगळ्याला आनंद होतो. खेळ्यात प्रमाण आलं पाशाना पाझर सुटती रे ताते भाऊ म्हणायचे गाडीचे जाण्या रत्न्या प्रवास न करतील एक दिवस बैल गाडीचे पैठणाला जे वारेल नेतो ते म्हणजे हे प्रवास न करतील एक दिवस. गाय गरजे आला ते रसाळ आणि परम पावन अरण्य पर्व गोडगण स्वधर्मनिष्ठ धर्मपरायण त्या सिद्धांत उच्चे वन पर्व कमल सुरस पंडित मिलिंद घेती सुवास कुटील निंदक दर्जुरास कुतर्क पंक प्राप्त सदा. हे रुचत कोणाला रुचलं पाहिजे ना. वन पर्व कमल सुंदर हे पंडित मिलिंद घेती सुवास आहे का नाही. कुटील निंदक दर्जुरास म्हणजे बेडकाची उपमा दिली त्याला. कुटील निंदक कुतर्क पंक प्राप्त सदा. काय ज्ञानेश्वरी गोवी आली याची आठवते का नाही का. का कमल कंदा आणि दर्दुरी नांदरू एकेची घरी परी पराग सेवीजे भ्रमरी खालचेल चिकलूची होरे आहे का नाही. दर्दुरे निंदीला कमल पडा आलं का ते पुढं आता आहे का नाही. दर्दुरी निंदीला कमल पडा परी सदा राहती सज्जन भृंग. आता बेडकांच्या कमळाचीच निंदा केली त्याच्यात बुडात बसलं आणि कोणाची निंदा केली त्याचीच निंदा केली.
ज्याचे हृदय श्री पांडुरंग सर्व का वस्तू तसे संघ गेलेला म्हणतो कीर्तन जमलं नाही तो सगळा गाव म्हणतो असं कीर्तन कोणाचंच झालं नाही याला दरपूर म्हणायचं जरी संघ केलं तरी काय म्हणायचं कमळाची निंदा करायला त्याच्या पुढे बसला आहे का नाही आणि सज्जन भृंग आला आणि त्याचा पराग घेऊन गेला ब्रह्मानंदा पण निर्वाया श्री धर्मार्था कैवार्या अभंगा निर्विकारा करून आलाया ठेवी पाया जवळची सुरस पांडव प्रतापर्यंत अरण्य पर्व व्यास भारत त्यातील सामान्य शताब्द 23 कथियाला स्वस्ती श्री पांडव प्रतापर्यंत अरण्य पर्व टीका श्रीधरपूर काम्यत्वनातून द्वैत्वना पांडव गमन कथियेले कुंडली